मातंग समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे आवाहन। महाराष्ट्रात मातंग समाजातील काही घटकांचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर मोठ्या प्रमाणात झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे। या पार्श्वभूमीवर मातंग समाजाने जागरूक राहून एकजूट राखणे अत्यंत गरजेचे आहे। 2027 मध्ये देशात जातीनिहाय जनगणना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या जनगणनेत अधिकारी घराघरात जाऊन प्रत्येक कुटुंबाची जातीनिहाय माहिती नोंदविणार आहेत। या माहितीच्या आधारे भविष्यात आरक्षण, मतदारसंघाचे आरक्षण आणि राजकीय प्रतिनिधित्व ठरविले जाऊ शकते। मातंग समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाची मागणी अनेक वर्षापासून होत आहे। या मागणीसाठी अनेक मोर्चे, आंदोलने करण्यात आली आहेत। समाजाच्या या प्रश्नांकडे केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधले गेले। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक घटकांच्या विकासासाठी प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे। अधिकृत माहितीची खात्री करणे आवश्यक आहे। मातंग समाजाला कळकळीची विनंती, येणाऱ्या जनगणनेला नक्की सामोरे जा। प्रत्येक कुटुंबाने अचूक आणि खरी माहिती द्या। जात विचारली असता मातंग मांग अशीच नोंद करा, कायद्याच्या चौकटीत राहून। समाजातील तरुणांनी पुढाकार घेऊन जनजागृती करा। महत्त्वाची सामाजिक एकता आणि ओळख टिकवून ठेवा। महत्त्वाची सूचना, जात, धर्मांतर आणि आरक्षण या अत्यंत संवेदनशील व कायदेशीर बाबी आहेत। त्यामुळे कोणतीही चुकीची माहिती देऊ नका। शासनाच्या नियमानुसार आणि अधिकृत मार्गदर्शनानुसारच माहिती द्या। आपला सर्जेराव जाधव, प्रदेश सरचिटणीस, भारतीय जनता पार्टी, अनुसूचित जाती मोर्चा, महाराष्ट्र राज्य। माधव न्यूज महाराष्ट्र संपादक सुरेश पोटे। इतकंच। अशा आणखी महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सोबत जोडलेले रहा। आमचा व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।